चला तर मंडळी, समर सीझनचा आपण दुसरा एपिसोड घेऊन येत आहे. म्हणजेच आज आपण या व्हिडिओमध्ये बदाम शेक कशा प्रकारे बनवायचा तेही फक्त 4 साहित्यामध्ये बनवणार आहोत. अगदी स्ट्रीट स्टाईल बनवणार आहोत. रस्त्यावर गाड्यावर ज्या प्रकारे बनवतात किंवा ज्या प्रकारे विकतात त्याच प्रकारे आहे. अगदी मोजक्या साहित्यामध्ये आहे. डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. खर्च किती येतो, त्यानंतर किती रुपयाला विकायचा आणि 2 ते 2.5 लिटरमध्ये कशा प्रकारे तुम्ही किती ग्लास विकू शकता हे सगळी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तर या ठिकाणी मी पहिल्यांदा एक 25 बदामचे आहेत रात्रभर सोक करून ठेवले होते. बदाम हे नेहमी भिजवूनच घ्यायचे आणि आयुर्वेदाप्रमाणे ड्रायफ्रूट कोणतेही भिजवूनच खाल्लेले चांगले. आणि ज्यावेळेस तुम्ही सोक केलेले बदाम यूज करता त्यावेळेस त्याचा जो मऊपणा वाढतो छान प्रकारे आणि कडकपणा निघून जातो. त्यामुळे आणि हे सगळे बदाम सोक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे जे आहे ती स्किन रिमूव्ह करून घ्यायची आहे आपल्याला. म्हणजे जी साल आहे ते काढून घ्यायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी मी 15 बदाम आहेत ते पेस्ट करण्यासाठी ठेवणार आहे. आपण थोडंसं दूध टाकून या ठिकाणी आपण प्युरी करायची आहे. आणि त्याचबरोबर हे 10 बदाम जे आहेत अशा प्रकारे उभट काप करून मी घेतलेले आहे, जेणेकरून आपण वरती सर्वात वरती आपण टाकणार आहोत. त्यानंतर हे सगळे 15 बदाम जे आहेत ते मिक्सर जारमध्ये टाकायचे आणि थोडंसं दूध ॲड करून आपण प्युरी करून घ्यायचे आहे. दूध याच्यासाठी नाही तर जर नुसतं बदाम जर तुम्ही केलं तर ती छान प्रकारे प्युरी होत नाही. त्यामुळे तर या ठिकाणी आपल्याला अशाच प्रकारे दरदरी स्टाईलमध्ये प्युरी करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे कस्टर्ड पावडर. तर या ठिकाणी माझ्याकडे प्युरिक्स कंपनीची व्हॅनिला फ्लेवरमध्ये या ठिकाणी कस्टर्ड पावडर होती. मला हा पॅक साधारणपणे 90 रुपयाला पडतो. हा 1 किलोचा पॅक आहे. तुम्ही शक्यतो जर तुम्ही व्यवसाय करणार असाल तर तुम्ही 1 किलो पॅकमध्येच कस्टर्ड पावडर घ्या, जेणेकरून तुम्हाला ते छान होलसेल रेटमध्ये परवडेल. त्यानंतर मी या ठिकाणी 2.5 लिटर दुधासाठी साधारणपणे 8 एवढे टीस्पून असतात आपलं टेबल स्पून तेवढे कस्टर्ड पावडर घेतलेली होती आणि थोडं थोडं दूध ॲड करून मी या ठिकाणी सगळे मिक्स करून घेतलेले आहे. कस्टर्ड पावडर तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला जी आहे ती आपल्या बाउलला चिटकून बसते. त्यामुळं हळूवार पद्धतीनं पहिल्यांदा ताप होतो. त्यानंतर हळूवार पद्धतीने दूध छान मेल्ट झाल्यानंतर छान प्रकारे त्याची प्युरी आपली स्लरी करून घ्यायची आहे. जर तुम्हाला घरच्या घरी जर अर्धा लिटरमध्ये बदाम शेक बनवायचा असेल तर तुम्हाला फक्त या ठिकाणी 2 टेबलस्पून इतकीच कस्टर्ड पावडर लागणार आहे. तर मी या ठिकाणी 2 लिटर दूध वापरणार आहे. त्यामुळं मग मी माझं एवढं माप सांगितलेलं आहे. नाहीतर तुम्ही अर्धा लिटर दुधासाठी फक्त 2 टेबलस्पून एवढीच कस्टर्ड पावडर यूज करू शकता. साखर ही फक्त 2 टेबलस्पून. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्हाला अजून एक्स्ट्रा ॲड जरी साखर केली तरी सुद्धा चालू शकते. तर अशा प्रकारे आपले जे आहे ते कस्टर्ड पावडरची जी स्लरी करून घ्यायची आहे. तर मी या ठिकाणी वाईज कमी 1 पाऊण पेला तर पाऊण कप आहे तो पूर्णपणे दुधामध्ये हे केलेला आहे. आणि तेच दूध जे आपण 2 लिटर दूध घेतलं होतं तेच आपण या ठिकाणी यूज केलं. त्यातलंच थोडंसं दूध आपण यूज केलेलं आहे. तर आपली स्लरी एक साईडला ठेवून द्यायची आणि आपल्याकडे मी बघा या ठिकाणी गाईचं दूध वापरलेलं आहे 2 लिटर. तर जर तुमच्याकडे फुल फॅटवालं जर दूध असेल तर ते तापवून तुम्ही त्याची साय काढून तुम्ही यूज करू शकता. आणि जर तुम्हाला जर घरच्या घरीच जर हवा असेल तर तुम्ही फुल फॅट क्रीमवालं सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर जे आपण बदामची जी प्युरी केली होती ती ॲड करून घ्यायची आहे. आणि या ठिकाणी जर तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त क्वांटिटी वाढवू शकता. नाही तर नॉर्मली टेबलस्पून ज्या चमच्यानं आपण जी कस्टर्ड पावडर यूज केली होती त्याच चमच्यानं आपल्याला 1 चमचा ह्याला म्हणजेच साधारणपणे 2 लिटर दुधासाठी मी 24 चमचे घेतलेले होते. यामध्ये साधारणपणे वजनात घेतलं तर साधारणपणे 350 ग्राम इतकी मी साखर वापरली होते. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही त्याची क्वांटिटी वाढवू शकता. त्यानंतर आपण एकदम लो फ्लेमवर दूध ठेवून द्यायचं आहे आणि कंटिन्यू हलवत राहायचं आहे. कारण की ज्यावेळेस दूध ठेवतो त्यावेळेस खाली मलाई जी साठते ती न हलवल्यामुळे राहते. तर आपल्याला ती मलाई साठवून द्यायची नाही. कंटिन्यू 1-2 मिनिटांनी 3-3 मिनिटांनी तुम्ही हलवायचं आहे, जेणेकरून जी पातेल्याला अजिबात खाली दूध चिटकू नये म्हणून. त्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की बाबा आपलं दूध जे आहे नॉर्मल गरम झालेलं आहे त्याच टायमाला तुम्हाला या ठिकाणी जी आपली कस्टर्ड पावडरची जी स्लरी केली होती ते ॲड करायचे आहे. त्याच्या अगोदर बघायचं आहे की आपण जी साखर टाकली होती ती पूर्णपणे छान मेल्ट झालेली आहे का नाही. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ही स्लरी टाकसाल त्या अगोदर अजून एकदा जी आपली स्लरी आहे कस्टर्ड पावडरची ती एकदा हलवून घ्यायची. एक तळाशी चिटकून बसते त्यामुळं एकदा छान हलवून घ्यायचं, जेणेकरून ते छान असे मिक्स होईल. आणि त्यानंतर एक ठिकाणी अशा प्रकारे हलवत ही जी स्लरी आहे तो आपल्याला ॲड करून घ्यायची आहे.
तर या ठिकाणी स्पॅच्युलाच्या सहाय्याने पूर्णपणे स्लरी जी आहे काढून घ्यायची आहे. जर तुम्हाला असं वाटलं की बाबा आपल्या कस्टर्ड पावडरची क्वांटिटी किंवा ज्यावेळेस जे बदाम शेक हा थंड झाल्यानंतर जर घट्ट झाला, प्रत्येकाच्या कस्टर्ड पावडरच्या आपल्या कंपनीनुसार सुद्धा ठरवू शकते की किती पावडर लागते. जर तुम्हाला असं वाटलं की ही नॉर्मल परफेक्ट प्रमाण आहे, पण तरीसुद्धा जर तुमचं जर बदाम शेक जर जो खूपच घट्ट झाला, तर तुम्ही त्यानंतर थोडंसं थंड दूधसुद्धा तुम्ही ॲड करू शकता आणि तुम्हाला जेवढे हवे आहे तेवढे तुम्ही थिकनेस ठेवू शकता. त्यानंतर जर तुमचं दूध जरी पातळ जरी झालं, तरी तुम्ही छोट्या बाउलमध्ये छोट्याशा ह्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर थोडंसं दूध शिजवून छान प्रकारे घ्या कस्टर्ड पावडर आणि मग या दुधामध्ये ॲड करा, जेणेकरून कस्टर्ड पावडरचं जे कच्चपणासुद्धा राहणार नाही आणि एका कपमध्ये तुम्ही छान घट्ट असे कस्टर्ड पावडर शिजवून तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. तर कंटिन्यू हे हलवत राहायचं आहे आणि छान उकळी फुटेपर्यंत, म्हणजे साधारणपणे जर उकळी फुटत नाही शक्यतो, कारण की आपण त्याला कंटिन्यूस हलवत राहतो. जर तुम्ही कंटिन्यू हलवत नसाल तर अशा प्रकारे तुमच्या गुठळ्यासुद्धा होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो कंपल्सरी तुम्ही हलवत राहा. जर थोडा वेळ जरी राहिलं तर कस्टर्ड पावडर जी आहे ती तळाशी चिटकते आणि गुठळ्या होण्याची शक्यता असते. आणि जरी गुठळ्या झाल्या तर तुम्ही सगळ्यात मी सांगेन की ज्यावेळेस आपलं कस्टर्ड पावडर कोमट, ज्यावेळेस आपला बदाम शेक जो आहे कोमट झाला की आपल्याला जी पुरणाची जी चाळण असते ती मोठी, त्यांना तुम्ही ही गाळू शकता. त्यामुळे काही एवढं टेन्शन नाही आहे. अशा प्रकारे माझे पण थोडीशी गुठळ्या झाल्या होत्या. मी सगळ्यात शेवटी त्यानंतरनं मग कस्टर्ड पावडर ज्यावेळेस माझी थोडीशी गुठळ्या झाल्यानंतर असं कळालं की मग थोडंसं बदाम शेक कोमट झाल्यानंतर गाळून घेतला आणि त्यानंतर बदाम जे आपण टाकली होती प्युरी ती वर राहिली. मग अजून एकदा ती छान अशी मिक्सरमध्ये प्युरी करून घेतली आणि मग या बदाम शेकमध्ये ॲड केली, जेणेकरून आपले बदामची प्युरीसुद्धा वाया जाणार नाही आणि गुठळ्यासुद्धा राहणार नाही. त्या टिप्स आहेत. त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल किंवा तुम्हाला जर काहीतरी ज्ञान भेटत असेल, हेल्पफुल वाटत असेल, तर तुम्ही नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर हे झाल्यानंतर आपलं दूध परफेक्ट असं शिजल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी रसमलाई इसेन्स टाकणार आहे. तर हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण ह्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते. जर तुमच्याकडे मावा इसेन्स किंवा बदाम इसेन्स जर असेल तर तुम्ही ॲड करू शकता. जर नसेल तर चालू शकतं, पण शक्यतो इसेन्स टाकल्यानंतर अजून छान टेस्ट येते. वासामुळे अगोदर आपलं पिण्याच्या आधी पण वास घेतो ना, त्याच्यात छान असा इफेक्ट पडतो. त्यामुळे कस्टमरला बदाम शेक आहे खूप आवडतो. त्यामुळे शक्यतो इसेन्स जर असेल तर तुम्ही टाका. तर ही सुद्धा दूध आहे तर नॉर्मल कोमट एकदम रूम टेम्परेचरवर येईस्तोपर्यंत हलवत राहायचं आहे. जर तुम्ही हलवलं नाही तसंच जर ठेवलं तर शक्यतो ते मलई साठण्याची वर साय येण्याची शक्यता असते. त्यामुळे नॉर्मली 1-1 मिनिटाने 2-2 मिनिटाने हे कंपल्सरी हलवत राहा. तर अशा प्रकारे बदाम शेक जो आहे आपला रेडी झालेला आहे. तर या ठिकाणी 2 लिटर दूध घेतलं होतं आपण लो फॅट, त्याचं झालेलं आहे ₹60. त्यानंतर आपण 25 बदाम घेतले होते, त्याचे झालेले आहे ₹7. साखर घेतली होती आपण 350 ग्राम, त्याचे झालेले आहे ₹14. कस्टर्ड पावडर घेतली होती त्याचे आपण ₹5 पकडूया. गॅसचा आपण ₹10 पकडूया आणि हा ग्लासचा बरोबर 2.5 लिटर एवढा आपला बदाम शेक होतो. त्यामुळे 100 ml तुम्ही विकू शकता प्रत्येक ग्लास. तर त्या जे आपण झालेले 25 ग्लास होणार आहेत, त्याचे आपण ₹2 ग्लास असा पर ग्लास असा रेट जर पकडला तर त्याचे होतात ₹50. तर अशा प्रकारे टोटल खर्च आलेला आहे आपल्याला 146, म्हणजे साधारणपणे ₹150 एवढा खर्च आलेला आहे. आणि याचं तुम्ही साधारणपणे 25 ग्लास विकू शकता आणि 1 ग्लास तुम्ही ₹20 इझिली विकू शकता. तर हे जे टोटल रुपये होणार आहे तुमचे ₹500 होणार आहेत. तर ₹150 आपण खर्च करायचा आहे, थोडी मेहनत घ्यायची आहे आणि छान प्रकारे जर तुमच्या इथं सेल झाला तर तुम्ही ₹500 इझिली कमवू शकता विदाऊट झंझट. तर आजचा व्हिडिओ कसा वाटतोय मला कमेंटद्वारे कळवा. जर थोडा जरी हेल्पफुल वाटलं तर लाईक करा. तुमच्या एका लाईकनं मला छान असं उत्स्फूर्त येतं की अजून वेगवेगळ्या व्हरायटीचे व्हिडिओज घेण्यासाठी. आणि लगेचच चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की लगेचच आता तुम्हाला आईस्क्रीम सिरीजसुद्धा मी घेऊन येणार आहेत आणि तुम्हाला कोणकोणत्या फ्लेवरचे आईस्क्रीम सिरीज पाहायला आवडतील हे सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा, म्हणजे मी त्या सिरीज घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तर भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मजेत राहा.